भोंदू अशोक खरात प्रकरणात येणाऱ्या तक्रारीचा शोध घेण्याचं एसआयटी समोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारी आणि सूचनांचा ओघ दिसून येतोय। तक्रारीसोबतच अशोक खरात विषयी माहिती सांगण्यासाठी आणि इतर तक्रारी करण्यासाठी ही एसआयटीशी संपर्क साधला जातोय। या सगळ्या कौटुंबिक वादासंदर्भात देखील काही तक्रारी येत असल्याची सूत्रांची माहिती आहे। भोंदू अशोक खरातची चौकशी दरम्यानची प्रतिक्रिया समोर आली। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशी दरम्यान खरात म्हणल्याची माहिती आहे। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत। तिसऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू आहे। चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती मिळते, तर एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे। भोंदू खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केलेत अशी माहिती सूत्रांनी दिली। नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खाती ही सील करण्यात आली आहेत। या खात्यांमधील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। खरातनं बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा संशय यंत्रणांना आहे। ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून खरातनं लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची शक्यता देखील आहे। या सगळ्यातून खरातवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे।